निजामाच्या जुलमी राजवटीला संपवण्यासाठी मराठवाड्याच्या जनतेनं लढा लढला आणि कालच मुक्ती दिन या मराठवाड्यात साजरा केला। त्याच निजामांच्या नोंदीद्वारे या महाराष्ट्रामधील ओबीसींचं आरक्षण संपणार आहे। त्या गॅजेट विरुद्ध लढा हा ओबीसींचा सुरू झालेला असेल आणि तोच लढा आज मी नांदेडमध्ये उभा आहे। याच मराठवाड्याच्या भूमीमधून याच निजामांच्या नोंदींच्या विरोधामध्ये, या नोंदी महाराष्ट्रातल्या सामाजिक न्यायाच्या विरोधामध्ये आहेत। ओबीसींचं बलुत्यालुत्याचं भटक्या विमुक्तांचं हक्क अधिकार संपवणारे आहेत। हे आता मराठवाड्यातल्या जनतेनं मनावर घेतलेलं आहे। त्यामुळं जसा निजामाला घालवला तसेच आम्ही आता निजामांच्या नोंदींना घालवणार आहोत की ज्या नोंदी ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे। आता आपलं ताटातलं आरक्षण वाचवणं आणि आपल्या ओबीसीची वज्रमूठ बांधून आपलं आहे ते आरक्षण टिकवणं याला प्रायोरिटी असली पाहिजे, अशी एक ओबीसी आंदोलक म्हणून या महाराष्ट्रामधल्या 18 पगड जातीच्या लोकांना, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना, नेत्यांना, विचारवंतांना, सुशिक्षितांना माझे हात जोडून विनंती आहे। तुम्हाला एसटी मिळालं किंवा एसटी मागणाऱ्यांना एसटी मिळालं तर ह्याच्याहून दुसरा आनंदाचा दिवस असणार नाही। पण आज रोजी तुमचं आरक्षणाची झोपडी ही उद्ध्वस्त करायला निघालेली आहे, उद्ध्वस्त झालेली आहे। या झोपडीचं कसं संरक्षण करायचं यावरती धोरण ठरलं पाहिजे। आरक्षणाची राज्य महाराष्ट्र राज्याच्या बाहेर निजाम स्टेट जिथं होतं, हैदराबाद गॅझेट लागू करावं असं आता निजाम स्टेट तेलंगणात आहे, कर्नाटकात आहे, तिथं सुद्धा आता हे आंदोलन सुरू आहे। बघा, जरांगे पाटलाच्या एका काडीचा वनवा महाराष्ट्रावर झाला। त्याच्यामध्ये महाराष्ट्र गेल्या अनेक दिवसापासून खोडपाळतो आहे। आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटलं की लोकनियुक्त सरकारनं बेकायदा एक्झर्शन करून, बेकायदा समितीकडून हा जी आर पारित केला। याचं लोन आता महाराष्ट्र काय देशभर जाणार ना। आज हैदराबाद गॅजेट आहे, उद्या बॉम्बे प्रांत आहे, उद्या मध्य प्रांत आहे, तिथल्या पण नोंदी तपासल्या जाऊ शकतात ना। आणि अगोदरच देशभरामध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये आरक्षणाची आंदोलनं सुरू असताना मला वाटतं जरांगे नावाच्या खोचट माणसाच्या सांगण्यावरनं बेजबाबदार वागलं इथलं शासनानं थोडंसं लिगल ऍस्पेक्ट ठेवून संविधानाप्रमाणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे वागलं असतं तर अशा समस्यांना सरकारला सामोरं जावं लागलं नसतं।